तर नमस्कार मित्रांनो, मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री श्री प्रधान ही प्रेमाची गोष्ट या मालिकेतून आता रोज चाहत्यांना भेटत होती, परंतु आता ती या मालिकेचा भाग नसणार आहे हे समजल्यावर सगळेच प्रचंड निराश झाले होते। आता तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्वर्धा ठिगळे ही या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे साहजिकच तिची आणि तेजश्रीची तुलना नक्कीच होणार। परंतु या होणाऱ्या तुलनेवरच आता स्वर्धाने पोस्ट शेअर करत भाष्य केले आहे। एका चाहत्याने तेजश्रीच्या जागी स्वर्धाला रिप्लेस केल्याने कमेंट करत म्हटलं होतं की प्रामाणिकपणे सांगायचं तर कलाकारांनी रिप्लेसमेंटवाल्या भूमिका स्वीकारूच नये। त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी बिचाऱ्यांना जास्त वेळ होणारी तुलना सहन करावी लागते आणि प्रेक्षकांचा रोषही ओढावून घ्यावा लागतो। आणि या कमेंटवर एका सोशल मीडिया पेजने उत्तर देत लिहिलं आहे की हे खरं आहे, अगदी बरोबर, पण ते त्यांचं काम करत आहेत, तुलना होणारच आहे। पण आई कुठे काय करते या मालिकेचंच उदाहरण घ्या ना। यात संजनाच्या भूमिकेची रिप्लेसमेंट करण्यात आली होती, मात्र रुपालीने सगळ्यांनाच आवडली, म्हणजेच ती यशस्वी झाली। त्यामुळे आता बघूया प्रेमाची गोष्ट मध्ये काय होते। आणि या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्री स्वर्धा ठिगळेने लिहिलं आहे की आजही कलेचे असे खरे चाहते आहेत, म्हणून कलाक्षेत्रात उत्तम काम करत राहण्याची ऊर्जा मिळते। माझ्या नवीन शोला तुम्ही देत असलेल्या पाठिंब्यासाठी आणि शुभेच्छांसाठी तुमचं खूप खूप आभार, असे स्वर्धाने म्हटलं आहे। तर प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये तुम्हाला काय वाटतं की स्वर्धा चांगली भूमिका करू शकेल का, ते कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याचप्रमाणे तुम्ही मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री प्रधानला मिस कराल का, ते देखील नक्की कळवा। धन्यवाद।